नमस्कार मित्रांनो, पालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता अनुष्का पारूशी बोलत असते. दोघी जणी आदित्यच्या रूम मध्ये असतात. अनुष्का पारूला आदित्यपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते आणि पारूला सांगत असते की आपण सतत आदित्यच्या आजूबाजू राहायला नको. अशाने तो कसं काम करेल, की त्याचं कसं कामामध्ये लक्ष लागेल. आपण त्याला जरा मोकळीक द्यायला हवी ना. असं जर सतत आपण त्याच्या अवतीभोवती घुटमळत राहिलो तर त्याला ते मोकळीक मिळणार नाही. म्हणून पारू, जरा फ्री करशील का आदित्यला आता. आणि पारूला कळत असतं की अनुष्काला काय म्हणायचे ते. ती मुद्दाम पारूला असं बोलत असते जेणेकरून पारूला वाईट वाटेल. पारू सुद्धा म्हणत असते, हो मला आता माझी पायरी कळालेली आहे, माझी जागा काय आहे ती मला आता समजलेलं आहे. आणि तिचं सुद्धा हेच म्हणणं असतं की आदित्यच्या आयुष्यामध्ये मी आता डोकावणार नाही आणि त्याच्यापासून जरा वेगळं राहण्याचा प्रयत्न करेल. अनुष्काचा तोच प्लॅन असतो की पारूला आदित्यपासून वेगळं करायचं. ती जर सतत आदित्यच्या आजूबाजू असली तर आपल्याला काही आदित्यला उद्ध्वस्त करता येणार नाही. आणि म्हणूनच आदित्यला एकटं पाडण्यासाठी अनुष्का आता पारूचा वापर करत असते आणि पारूला त्याच्यापासून वेगळं होण्यासाठी सांगत असते. तर मग बघूया आता आदित्य आणि पारू यांच्यामध्ये खरंच दुरावा येतोय का आणि पारू सुद्धा आदित्यला असं मोकळं सोडते का. हे सगळं इंटरेस्टिंग असणार आहे. अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.